नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहताय लोकशाही मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. मेट्रो ॲक्वा लाईन 3 वर तांत्रिक बिघाड झालाय. मेट्रो अर्धा तास ही एकाच ठिकाणी थांबू नये. नेमक्या बिघाडाचा शोध घेण्याचा आता प्रयत्न सुरू आहे. सिस्टीममध्ये बिघाड झाल्याचं सांगितलं जातं. तब्बल अर्ध्या तासापासून मेट्रो एकाच ठिकाणी थांबून आहे. ॲक्वा लाईन 3 वर तांत्रिक बिघाड झालेली आहे. मेट्रो अर्धा तास एकाच ठिकाणी थांबू नये. नेमक्या बिघाडाचा शोध घेण्याचा आता प्रयत्न तांत्रिक विभागाकडून सुरू आहे. सिस्टीममध्ये बिघाड झाल्याचं सांगितलं जातं. प्रवाशांची मात्र आता त्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. ॲक्वा लाईनवरचा हा संपूर्ण प्रकार आहे. तब्बल 30 मिनिटे झाली मेट्रो ही एकाच ठिकाणी थांबून आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात आता प्रवाशांची गैरसोय होत आहे. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेत. मीनाक्षी, आपण पाहतोय तब्बल अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ होऊन गेला मेट्रो एकाच ठिकाणी थांबून आहे आणि नेमकं या बिघाडाचं कारण काय हे सुद्धा अद्याप कळलं नाही. काय अपडेट आहे? कधीपर्यंत ही सगळी गैरसोय दूर केली जाऊ शकते? निश्चितच कारण मेट्रो लाईन 3 ही ॲक्वा लाईन आहे जी जमिनीखालून जात आहे. एकूणच आपण पाहतोय की या मेट्रो लाईन 3 म्हणजे ॲक्वा लाईनला तांत्रिक बिघाड झाला असल्याचं सांगितलं जात आहे. मागच्या 30 ते 40 मिनिटांपासून अनेक मेट्रोच्या गाड्या ज्या आहेत वेगवेगळ्या स्थानकावरती थांबून आहेत. नेमकं कारण काय आहे हे कळू शकलेलं नाहीये. मात्र प्रशासनाच्या वतीनं आणि मेट्रोच्या वतीनं ह्या सगळ्या बाबतीमध्ये माहिती घेतली जात आहे. हा तांत्रिक बिघाड लवकरच दुरुस्तीत केला जाईल असं देखील सांगितलं जात आहे. पण एंड सकाळच्याच वेळी आपण पाहतोय की अशा पद्धतीचा बिघाड आणि जे मेट्रोनी प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांचा कुठेतरी हा खोळंबा झालेला पाहायला मिळतोय. त्यामुळे निश्चितच आपण पाहतोय की पुढील आणखीन किती मिनिटांमध्ये हा बिघाड दुरुस्त होऊ शकतो याचा अंदाज नाहीये. पण मेट्रो लाईन 3 ही लाईन महत्त्वाची आहे कारण ॲक्वा लाईन आहे आणि ही लाईन जर आपण पाहिलं तर नुकतीच आपण पाहतोय की सुरू झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी जे आहेत ते या ॲक्वा लाईनचा प्रवास करतात. मात्र हा बिघाड कधीपर्यंत रुजू होईल हे सांगू शकत नाही. पण सध्या आपण पाहतोय मागच्या 30 ते 40 मिनिटांपासून हा बिघाड झालेला पाहायला मिळतोय. नक्कीच मीनाक्षी, आपल्याशी असेच जोडलेला. वळूयात पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.